मित्रांनो नमस्कार, मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो भारत ॲग्री मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धान पिकाबद्दल या ठिकाणी माहिती सांगणार आहे। आपण धान पिकामध्ये प्रामुख्याने येणाऱ्या 3 समस्याबद्दल या ठिकाणी चर्चा करणार आहोत। 3 समस्या म्हणजे कोणत्या, तर एक म्हणजे लष्करी अळी, दुसरी म्हणजे गाद माशी आणि तिसरी सर्वात महत्त्वाची समस्या ती म्हणजे खोडकिडा। या तिन्ही समस्याचा एक धावता आढावा घेणार आहोत। मी थोडक्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे की याच्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या उपाययोजना आपल्या धान पिकामध्ये करणं गरजेचं आहे। त्यामुळे तुम्ही जर धान उत्पादक शेतकरी असाल, तुमच्या प्लॉटमध्ये देखील या समस्या असतील तर नक्कीच तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे। माझी तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओच्या शेवटी तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला सांगायला विसरू नका। चला तर सुरू करूया। आता पाठीमागच्या काही दिवसात काय झालेलं आहे की लगातार पाऊस लागून होता आणि अचानक पाऊस उघडल्यामुळे वातावरणामध्ये थोडीशी आर्द्रता दाटत आहे आणि उन्हाची देखील तीव्रता वाढताना आपल्याला दिसत आहे। आणि याच कालावधीमध्ये काय होतं की या 3 समस्याचा प्रादुर्भाव आपल्या धान पिकावरती दिसून येतो। आता आपण एका पाठोपाठ एक या तिन्ही समस्याची माहिती जाणून घेऊया। सुरुवातीला पाहूया लष्करी अळीबद्दल। आता ही लष्करी अळी जर पाहिली तर आपल्या धान पिकावरती पाने कुरतडताना तुम्हाला दिसून येईल। ज्यावेळेस आपलं धान पीक हे लोंब्या अवस्थेमध्ये असतं त्यावेळेस ती लोंब्याचा खालचा भाग कुरतडते आणि जवळजवळ सर्वच प्लॉटमध्ये आपल्याला लोंब्याचा सडा पडलेला दिसून येतो। ही अळी प्रामुख्याने रात्री कार्य करत असल्यामुळे बऱ्याचदा आपल्याला वेगवेगळ्या कीटकनाशकांच्या फवारण्यामध्ये ही मारण्यासाठी सापडत नाही। दिवसा या अळ्या धानाच्या पिकाच्या आडबाजूला किंवा गवतामध्ये किंवा पानाच्या खालच्या बाजूला अशा पद्धतीने लपून बसतात आणि रात्री कार्यक्षम होतात। जर अशा प्रकारची लष्करी अळी तुम्हाला धान पिकामध्ये दिसत असेल तर शेतकरी मित्रांनो, थेट तुम्हाला जालिम रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करणं खूप गरजेचं आहे। या ठिकाणी आपण कीटकनाशकांची नावे पाहिली तर FFC कंपनीचं कोराजन तुम्ही 6 मिली घेऊ शकता किंवा डेलिगेट सारखं कीटकनाशक तुम्ही 18 मिली घेऊ शकता। हे प्रमाण 15 लिटर पाण्यासाठी म्हणजे एका पंपासाठी आहे आणि ही फवारणी करताना आपल्याला त्याच्यामध्ये स्टिकर नक्की मिसळायचा आहे आणि फवारणी आपल्याला थोडीशी संध्याकाळी घ्यायची आहे। पहिली फवारणी केल्यानंतर पहा की तुम्हाला रिझल्ट कसा येतोय। जर रिझल्ट चांगले आले नसतील, अजून देखील कुठं प्रादुर्भाव तुम्हाला दिसत असेल तर नक्कीच तुम्हाला 8 ते 10 दिवसानंतर लगेच दुसरी फवारणी घेणं देखील गरजेचं आहे। मित्रांनो, आता धान पिकामधील दुसरी प्रमुख समस्या म्हणजे गाद माशी। ही गाद माशी जी आहे ती याची जर प्रौढ माशी जर तुम्ही बघितली तर ती डासाप्रमाणे दिसते। हिचा रंग तांबडा असतो, पायीचे लांब असतात आणि या माशीची अळी जर तुम्ही पाहिली तर पिवळसर पांढऱ्या रंगाची अळी तुम्हाला दिसून येईल। ही अळी नवीन धानाच्या अंकुरावरती जवळजवळ 10 ते 12 दिवस त्या ठिकाणी खात असते। त्यामुळे धानाच्या मुख्य खोडाची वाढ न होता फक्त आपल्याला नळी आणि पोंग्याची वाढ झालेली दिसून येते आणि अशा पोंग्यांना, अशा नळ्यांना त्या ठिकाणी आपल्याला लोंब्या न लागलेले दिसून येतील। जर तुम्हाला तुमच्या धान पिकामधील या गाद माशीचे नियंत्रण करायचे असेल, कंट्रोल करायचे असेल तर तुम्हाला धान पिकामध्ये एकात्मिक उपाययोजना करणं खूप गरजेचं आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे धान पिकाव्यतिरिक्त जेवढ्या काही वनस्पती गवत आपल्या प्लॉटमध्ये येणार आहेत ते तुम्हाला काढून टाकणं गरजेचं आहे। पूर्व नियोजनामध्ये ज्यावेळेस आपण धान पिकाची कापणी करू त्यावेळेस आपल्याला प्लॉटची खोल नांगरटी करणं गरजेचं आहे। त्यानंतर शेतातली जेवढी काही दसकटे पाठीमागच्या हंगामात प्रादुर्भावग्रस्त होती त्यांना प्लॉटच्या बाहेर नेऊन जाळून टाकणं देखील गरजेचं आहे। यानंतर आपल्याला रासायनिक कीटकनाशकांमध्ये क्लोरअँट्रेनिलीप्रोल घटक असलेलं दाणेदार कीटकनाशक 4 किलो प्रति एकराप्रमाणे आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये टाकायचं आहे आणि हे टाकताना आपल्या प्लॉटमध्ये 7 ते 10 सेंटीमीटर पाणी असणं गरजेचं आहे बांधाच्या आतमध्ये आणि हे पाणी पुढील 30 ते 35 दिवस बांधाच्या बाहेर जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। जर तुम्ही वरून फवारणीमध्ये जर पाहिलं तर कराटेसारखं कीटकनाशक तुम्ही 15 मिली घेऊ शकता किंवा धानुका आरेवा तुम्ही 8 ग्रॅम घेऊ शकता किंवा तुम्ही धानुका फॅक्स सारखं देखील कीटकनाशक वापरू शकता। 15 लिटर पाण्यामध्ये याचं आपल्याला द्रावण तयार करायचं आहे आणि आपल्या धान पिकावरती गरजेनुसार 1 ते 2 फवारण्या करायच्या आहेत। धान पिकामधील तिसरी प्रमुख समस्या ती म्हणजे खोडकिडा। आता या खोडकिड्याच्या ज्या अळ्या आहेत ते धान पिकाच्या खोडामध्ये उपजीविका करत असतात। आतला सर्व गाभा खाल्ल्यामुळे ते खोड आपल्याला सुकून गेलेलं दिसून येतं। त्यालाच आपण गाभेमर किंवा डेड हार्ट देखील म्हणतो आणि याच खोडकिडीने जर आपलं धान पीक गर्भावस्थेमध्ये असताना जर प्रादुर्भाव केला तर नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला वाळलेल्या लोंब्या बाहेर आलेल्या दिसून येतील, ज्यालाच आपण पळीज किंवा गाभेमर देखील म्हणतो। मित्रांनो, या खोडकिडीसाठी देखील आपल्याला धान पिकामध्ये एकात्मिक उपाययोजना करणं गरजेचं आहे। पूर्वीच्या हंगामामध्ये धान पिकाची कापणी केल्यानंतर आपल्याला ती कापणी खोडा लगत करायची आहे, जमिनी लगत करायची आहे, ज्या ठिकाणी या खोडकिड्याचे जे कोष असतात ते मरून जातील। त्याच्यानंतर खोल नांगरट करायची आहे। प्लॉटच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्याला एकरी 8 ते 10 कामगंध सापळे देखील बसवायचे आहेत।
शक्य होईल तितकं आपल्याला आपल्या ज्या धान पिकाचे बांध आहेत ते आपल्याला तणविरहित ठेवायचे आहेत, स्वच्छ ठेवायचे आहेत. कीटकनाशकांच्या फवारणीमध्ये जर पाहिलं, सुमोटोमो कंपनीचं सुमिटाच हे कीटकनाशक तुम्ही 25 ग्रॅम घेऊ शकता. या व्यतिरिक्त तुम्ही बायर कंपनीचं फेम देखील वापरू शकता. खूप चांगलं कीटकनाशक आहे, 5 मिली याचं प्रमाण आहे. आणि FMC कंपनीचं कोराजन देखील तुम्ही वापरू शकता, 6 मिली प्रमाण आहे. सांगितलेलं प्रमाण 15 लिटर पाण्यासाठी आहे, म्हणजे एका पंपासाठी आहे. आवश्यकतेनुसार 1 किंवा 2 फवारण्या आपल्याला करायच्या आहेत. शेतकरी मित्रांनो, आता सांगितलेल्या फवारण्या आपल्याला एकतर सकाळी लवकर किंवा शक्यतो मी तुम्हाला सांगतो की सायंकाळी करा, 4च्या पुढे या फवारण्या करा. फवारणीचा रिझल्ट चांगला येण्यासाठी त्याच्यामध्ये इंडियन फार्मर कंपनीचं स्टिकर त्या ठिकाणी मिसळायला विसरू नका. एका पंपासाठी तुम्ही 5 मिली याचं प्रमाण घेऊ शकता. आणि सर्वात महत्त्वाची सूचना, आता सांगितलेली सर्व औषधे तुम्ही आता भारत ॲग्री ॲपमधून घर बसल्या खरेदी करू शकता. भरघोस डिस्काउंट आहे, फ्री होम डिलिव्हरी आहे, फास्ट डिलिव्हरी आहे आणि 100% ओरिजिनल प्रोडक्टची तुम्हाला या ठिकाणी गॅरंटी मिळत आहे. तर मित्रांनो, ही होती धान पिकामधील प्रमुख 3 समस्या म्हणजे गादमाशी, खोडकिडा आणि लष्करी अळी यांची माहिती. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आता बऱ्याच शेतकऱ्याच्या प्लॉटमध्ये काय होतं की या तिन्ही समस्या एकत्रित येतात, मग ते कन्फ्यूज होतात की बाबा आता फवारणीचं नियोजन कसं करायचं. कारण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रत्येक किडीच्या वेगवेगळ्या फवारण्या सांगितलेल्या आहेत. हरकत नाही, त्या ठिकाणी देखील भारत ॲग्री तुम्हाला मदत करणार आहे. एक काम करा, भारत ॲग्री ॲप तुम्ही डाउनलोड करा प्ले स्टोअरवरून. त्याच्यामध्ये तुम्ही गेल्यानंतर चॅटवरती म्हणजे मेसेजवरती क्लिक करा आणि तुमच्या प्लॉटचे फोटो आणि तुमची समस्या त्या ठिकाणी आमच्या कृषी डॉक्टरला मेसेज करा. फ्रीमध्ये आमचे कृषी डॉक्टर तुम्हाला माहिती देतील की त्यावेळेस तुम्हाला कोणत्या कीटकनाशकांची फवारणी करायची आहे आणि कशा प्रकारे त्यांचं मिक्सिंग करायचं आहे, कशा प्रकारे त्यांची मात्रा घ्यायची आहे आणि कोणत्या वेळी फवारणी करायची आहे. आशा करतो की दिलेली माहिती तुमच्या नक्कीच फायद्याची ठरणार आहे. हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला आवडली असेल. खरंच तुम्हाला माझी विनंती आहे, हा व्हिडिओ लाईक्स, कमेंट, शेअर करा. आणि अजून देखील तुम्ही भारत ॲग्री मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद.